बातमी सेजल पुरवार या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी साम टीव्हीच्या इम्पॅक्टची आहे, कारण बनावट शालार्थ आयडीद्वारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त्या करून सरकारला कोट्यवधींचा चुना लावताय। आणि हा अतिशय मोठा घोटाळा साम टीव्हीने या संदर्भातली बातमी दाखवली आणि या बातमीची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतलेली आहे। तर साम टीव्हीने सर्वात आधी हा घोटाळा जो आहे तो उघडकीस आणलाय। सूत्रांच्या माहितीनुसार विभागात झालेल्या 580 नियुक्त्यांची देखील चौकशी सुरू झाली आणि या नियुक्त्या रद्द केल्या जाण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे बोगस नियुक्ती सिद्ध झाल्यास घेतलेल्या पगाराची रक्कम वसूल केली जाणार आहे। आतापर्यंत या प्रकरणी नागपूर विभागात 5 अधिकाऱ्यांना अटक झालेली आहे। या संदर्भात ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण अधिकची अपडेट जाणून घेऊयात। शिक्षण उपसंचालक, माध्यमिक शिक्षण विभाग आणि वेतन पथक कार्यालयांची साखळी होती। सेक्टरनं नियुक्तीचा प्रस्ताव आणला की तीनही विभागातील अधिकारी सहमतीने निर्णय या संदर्भात घेत होते। सर्वांचा हिस्सा ठरायचा आणि नियुक्तीला देखील मंजुरी दिली जायची। माध्यमिक शिक्षकांची बोगस नियुक्ती करण्यासाठी प्रत्येकाकडून 30 ते 40 लाख रुपये वसूल करण्यात आलेले आहेत। नियुक्ती आधीच रोख स्वरूपात रक्कम सुद्धा घेतली जात होती। दरम्यान शिक्षक भरती घोटाळ्यातील मुख्य आरोपी निलेश मेश्रामची अज्ञात व्यक्तीसोबतची एक ऑडिओ क्लिप जी आहे ती साम टीव्हीच्या हाती लागलेली आहे। कागदपत्र तयार करण्यासंदर्भातील ही क्लिप आहे। मात्र साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। मात्र या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय आहे बघूया। निलेश भाऊ बोल। काल फोन केला होता तुला, काल की परवा? बाहेर आहे, म्हणजे मोबाईल राहून गेला होता घरी, 2 दिवस बाहेर होतो मी। काय करायचं काय आता आपल्याला? काय नाही, ते फाईल दाखवून दे थोडीशी। केलं ना ते? कारण तो तिथून मी विचारलं तर नाही, म्हणजे काही आलंच तर नाही म्हणजे इकडे। कोण? नाही पाठवायचं राहिलं ना, तर मी येणार नाही तोपर्यंत पाठवीन कसं? अच्छा, फाईल तुझ्याकडे आहे का? चांगलं आहे ना ते। हा, फाईल तुझ्याकडे आहे। मला काय वाटलं का तू पाठवून दिली तिकडे समोर, असं वाटलं मला। नाही, जेवढं लेट होईल तेवढं चांगलं आपल्यासाठी ते। बरं ठीक आहे, मी येऊन गेलो नागपूरला आता 2 दिवस तिथं गोष्ट। मी तर येतो, पण मी तुला एक नंबर देतो। मला त्याच्यात अर्जंट सुद्धा आधार कार्ड। मी काय म्हटलं, थोडासा तू येऊन गेला असता, मी देतो तुला, काही टेन्शन नाही ना। नाही, मी बाहेर आहो। आल्यावर म्हटलं आल्यावर। अरे नाही, त्याला द्यायचा दुसऱ्याचा नंबर देतो। हो, पण आता माझ्या काही आल्या ना सध्या आपलं प्रोजेक्ट म्हणून, तर मग आल्यावर तो त्याला ऍडजस्ट कर ना। बरं, पाहतो दिवसभरात अर्जंट आहे म्हणून त्याला द्यायचं आहे। तर तुला मी त्याचं स्कॅनर पाठव। पाठव। स्कॅनर पाठवतो, ठीक आहे। तर या ऑडिओ क्लिपची साम टीव्ही पुष्टी करत नाही। शिवाय नागपूरमधल्या शिक्षक घोटाळ्यातल्या 5 आरोपींची कोठडी ही आज संपणार आहे आणि या घोटाळ्यामध्ये मुख्य आरोपी निलेश मेश्रामनं कागदपत्र बनवण्यासाठी 10 लाख रुपये घेतल्याचा देखील आरोप करण्यात आलेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे निलेश मेश्रामच्या मालकीच्या शाळा असून तोच या घोटाळ्यामध्ये मुख्य भूमिका बजावतोय असा दावा आहे। मेश्रामने आपल्या पत्नीला देखील एका शाळेत मुख्याध्यापक बनवल्याची चर्चा आहे। पोलीस आता त्या दृष्टीने देखील तपास करत आहेत। बोगस शालार्थ आयडीचे धागेदोरे पूर्व विदर्भाच्या कानाकोपऱ्यात देखील पोहोचले असल्याचं बघायला मिळतंय। कारण चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील बोगस भरतीची धक्कादायक माहिती समोर येते। अनेक जिल्ह्यांमध्ये शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण अधिकाऱ्यांचं वसुली जाळं पसरल्याचं समोर आलेलं आहे। यानंतर पुढे आढावा घेऊयात वेगवान घडामोडींचा। सुरुवातीला काही राजकीय अपडेट्स। मुंबईमध्ये पाणी प्रश्नावरून ठाकरे गट आक्रमक झाला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। याशिवाय जर आपण बघितलं तर आजपासून शिवसेनेचा महानगरपालिका कार्यालयावरती हंडा मोर्चा सुद्धा काढण्यात येणार आहे। मुंबईच्या काही भागामध्ये पाणी टंचाई आणि दूषित पाणी पुरवठा होतो याचा निषेध यावेळेस करण्यात येतोय। गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई गोवा हायवे रखडलेला या रस्त्याच्या कामात भरपूर अडचणी आल्या। मात्र आता यावर्षी जून अखेरपर्यंत या रस्त्याचं काम पूर्ण होईल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे।
रायगडमधला महायुतीमधला वाद आता शिगेला पोहोचलाय। निवडणुकीमध्ये सुनील तटकरेंनी मदत केली नाही असा आरोप आता शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी केलेला आहे। याशिवाय जर आपण बघितलं तर आधीच रायगडच्या पालकमंत्री पदावरून तटकरे आणि गोगावलेंमध्ये विस्तव सुद्धा जात नाहीये। त्यात आता गोगावलेंनी तटकरेंचं नाव न घेत केलेल्या आरोपांनी देखील हा वाद आणखी पेटलाय। भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी पुन्हा एकदा मोहिते पाटलांना चॅलेंज दिलं। आता तुम्ही कोणत्याही निवडणुकीच्या मैदानात या, तुम्हाला हिसका दाखवतो असं म्हणत राम सातपुतेंनी मोहिते पाटलांवर निशाणा साधलाय। मंत्री जयकुमार गोरे यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर आरोपांचा भडीमार केलेला आहे। 2009च्या विजयानंतर आपल्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असा आरोप जयकुमार गोरे यांनी केला आहे। आणि यानंतर पुढे अपडेट्स हवामानासंदर्भातल्या। राज्यातील थंड हवेची ठिकाणं आता चांगलीच तापलेली आहे। महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, चिखलदरा या हिल स्टेशनवरती पर्यटक उकाड्यानं हैराण झाले। तोरळमाळ, इगतपुरीमध्ये पारा 39 अंश सेल्सिअसची नोंद झाली, तर लोणावळ्यामध्ये तापमान 38 अंशांवर आहे। राज्यातील अनेक ठिकाणी तापमान वाढलेलं आहे। राज्यामध्ये सोमवारी सोलापूरमध्ये सर्वात जास्त 42.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलंय। 7 एप्रिल रोजी सोलापूरमध्ये 42 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलंय। त्यानंतर सोमवारी त्यामध्ये आणखी वाढ झाली आहे। सोलापूरकरांच्या अंगाची लाही होती आहे। पुण्यात पुढील 6 दिवस तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअस डिग्रीपर्यंत जाण्याची शक्यता आहे। सध्याच्या सरासरीपेक्षा तापमान 1 ते 2 अंश सेल्सिअस डिग्रीने वाढणार आहे। पुणेकरांना पुन्हा एकदा उन्हाचा चटका आणि उकाडा सहन करावा लागेल। मराठवाड्यामध्ये तापमानातील चढउतार सुरूच राहणार आहे, तर दुपारी उन्हाच्या झळा आणि रात्री उकाडा मात्र कायम आहे। सायंकाळपर्यंत काही भागात अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होतंय। मराठवाड्यातील काही भागात वादळी वारे, विजांसह तुरळक अवकाळी पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलेला आहे। मुंबईमधील कमाल तापमान 37 अंश सेल्सिअसच्या पुढे जाणार आहे, त्यामुळे उन्हाची काहिली वाढण्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवलाय। त्यातच दमट आणि उष्णतेमध्ये वाढ होणार आहे, त्यामुळे उन्हाचा ताप आणखी वाढणार आहे। शहर आणि उपनगरांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे। राज्यामध्ये पुढील 2 दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे। मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये तापमानात सातत्यानं वाढ होते आणि यामध्ये परभणीमध्ये मात्र तापमान मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे। आणि यानंतर पुढे बघूयात एक मोठी बातमी, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट आहे। राज्यात 8 लाख लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपयांऐवजी 500 रुपयेच मिळणार आहे। सरकारने केलेल्या छाननीमध्ये 8 लाख महिलांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत 1000चा सन्मान निधी मिळतोय। नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असल्यानं लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात कपात केली जाणार आहे। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडणार आहे, मात्र ही बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे। तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा पुण्यात मृत्यू झाला होता। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर वैद्यकीय निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे। या प्रकरणी आज 3रा अहवाल सुद्धा सादर होणार असल्याचं कळतंय। तेव्हा या बैठकीमध्ये कारवाईनंतर आता या कारवाईबाबत कोणता निर्णय होतो हे बघणं महत्त्वाचं आहे। त्याप्रमाणे आता महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून मतभेद आहे, त्याचे देखील पडसाद उमटण्याची चिन्ह आहे। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेलं पिकांचं नुकसान, याशिवाय राज्यातल्या पाणीसाठ्यावर देखील चर्चा होऊ शकते। आणि यानंतर तुमच्या आमच्या कामाच्या बातम्या। राज्यात सर्वत्र तापमानामध्ये वाढ झालेली आहे, असं असताना पाणीसाठा करणाऱ्या जलाशयांमधील साठाही आटू लागला असल्याचं बघायला मिळते। सध्या एकूण क्षमतेच्या 41% पाणीसाठा जलाशयांमध्ये शिल्लक आहे। त्यामध्ये पुणे विभागात सर्वात कमी, तर कोकणात जवळपास 50% पाणीसाठा शिल्लक आहे। सध्याच्या साठ्यावरती पुढील 2 महिन्यांहून अधिक काळ काढायचं आहे, त्यामुळे पाणी जपून वापरा हे आवाहन केलं जात आहे। उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांचा लोकल प्रवास आता अधिक गारेगार होणार आहे। बुधवारपासून 80 एसी लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहे। मध्य रेल्वेवरती वाढीव 14 एसी लोकल फेऱ्या आता सुरू करण्यात येणार असल्याचं कळतंय। त्यामुळे आता 16 एप्रिल नंतर एसी लोकल फेऱ्यांची संख्या 66 वरून 80 होणार आहे।
राज्य शासनाने कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी आता शेतकऱ्यांना फार्मर आयडी बंधनकारक केला आणि या नियमांची आजपासून अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या। यवतमाळ जिल्ह्यातील 50% शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेले आहेत आणि अजूनही निम्मे अधिक शेतकरी या प्रक्रियेच्या बाहेर आहेत। मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी अत्यावश्यक असलेला 7वा 70 मीटर लांबीचा स्टील पूल वडोदरामध्ये उभारण्यात आलेला आहे। तर DFCCIL रेल्वे मार्गावरती हा 674 मेट्रिक टन वजनाचा मेक इन इंडिया स्टील पूल उभारलाय। बुलेट ट्रेनच्या संपूर्ण मार्गामध्ये नियोजित 28 स्टील पूल उभे केले जाणार आहेत। MMRDA उभारत असलेल्या मेट्रो 2B या मार्गिकेचे मंडाळे डेपो ते डायमंड गार्डन दरम्यानचे काम पूर्ण झाले। त्या पार्श्वभूमीवरती बुधवारपासून या टप्प्यातील 5 स्थानकांदरम्यान मेट्रोची चाचणी सुरू होईल। त्यासाठीची आवश्यक तयारी पूर्ण झालेली आहे अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। पुढे अपडेट काही मराठवाड्यातल्या। तर तुळजाभवानी चरणी वर्षामध्ये 70 कोटींचं दान मिळालेलं आहे। तर 17 किलो सोनं 256 किलो चांदीचा समावेश यामध्ये आहे। त्यामध्ये सोनं चांदीच्या लहान मोठ्या वस्तू रोख रक्कम आदींचा समावेश आहे। मंदिरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या दानपेट्या गुप्त दानपेटीमध्ये देखील भाविक दान करताना दिसत आहेत। नांदेड जिल्ह्यामध्ये महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच भीमसागर लोटला। शहरातील विविध भागातून मिरवणुका निघाल्या। भीमजयंती उत्सवाचे खास ड्रोनद्वारे टिपलेले दृश्य साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी। हिंगोलीमध्ये एका भामट्यानं 65 वर्षीय वृद्ध महिलेला रोजगार हमी योजना विभागातून कामगारांची पेटी आणि भांडी देतो असं म्हणत लुटलं। या महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला काही तासात बेड्या ठोकल्या। त्याच्याकडून पोलिसांनी महिलेचे सोन्या चांदीचे चोरलेले दागिने देखील जप्त केले। लातूरमध्ये काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात मोठी घसरण होताना दिसते। भाववाढीच्या आशेपोटी अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन घरात ठेवलेले होते, मात्र घसरण पाहून शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणला। तर सध्या सोयाबीनला 4300 ते 4500 प्रति क्विंटल भाव मिळतोय। या दरामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक कोंडीमध्ये सापडलाय। जालन्यात आता पर्समधून महिलांचे दागिने चोरणाऱ्या दोघांना मौजपुरी पोलिसांनी जेरबंद केलं। या आरोपीकडून पोलिसांनी 1,40,000चा मुद्देमाल जप्त केला। जालना तालुक्यातील एका हॉटेलमध्ये महिलेचे दागिने आणि पर्स दोघा चोरट्यांनी पळवली। तर या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। यानंतर पुण्यासंदर्भातल्या काही महत्त्वाच्या अपडेट्स। बारामती शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आलेली आहे। तर बारामती शहरातून संध्याकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। यामध्ये भीम अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते। पुण्यात महिलांनी एकमेकींच्या अक्षरशः झिंजा उपटलेल्या आहेत। तर धायरी भागातील रिद्धिसिद्धी पॅराडाईज रोजवूड सोसायटीमध्ये पार्किंग आणि जागेच्या वादातून जोरदार हाणामारी झालेली आहे। तर सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुण्यातील धानोरी भागामध्ये असलेल्या सिद्रा गार्डन सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये मनी हाईस्ट सारखी घटना घडली। हातात शस्त्र घेऊन 3 मुखवटेधारींकडून इमारतीमधील घरांची रेकी केली जात होती। आरोपी काळ्या कपड्यांमध्ये आणि हातात कोयत्यासारखी शस्त्रे घेऊन सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले। पुण्यातील उरळी देवाच्या आदर्शनगर या ठिकाणी भंगार मालाचा साठा असलेल्या गोडाऊनला आग लागलेली आहे। अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलेले आहे। घटनास्थळी जवानांनी 3 LPG 3 ऑक्सिजन सिलेंडर वेळीच बाहेर काढले, त्यामुळे अनर्थ टळला। घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही। आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे। पुण्यातील धानोरीमध्ये मुखवटे घातलेल्या व्यक्तींनी घुसखोरी करून रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे। या व्यक्तींनी काळ्या कपड्यांमध्ये कोयत्यासारखी शस्त्र हातात घेतलेली आहे। सोसायटीच्या आवारात संशयास्पद हालचाली केलेल्या आहेत। सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये त्यांची ही हालचाल स्पष्टपणे दिसते आहे। या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। आणि
यानंतर पुढे अपडेट्स मुंबई संदर्भातल्या। मुंबई ठाण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये यंदा समाधानकारक पाणीसाठा आहे, त्यामुळे सध्या पाणी कपातीची शक्यता नाही। मात्र वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन होत आहे। साठा कमी झाल्यास पाणी कपातीचं संकट उभं राहू शकतं, त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जातंय। प्रभादेवी या पुलाचं बांधकाम लांबणीवर गेलेलं आहे आणि हा पूल पाडून त्या ठिकाणी डबल डेकर पूल बांधण्यात येणार आहे, त्यामुळे आजपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद केला जाणार होता। मात्र पूल बंद करण्याबाबत मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या सूचना हरकती आल्या, त्यामुळे 4-5 दिवसानंतर या संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे। जळगाव शहरामध्ये काही तरुणांमध्ये भांडण झाले, त्यामुळे हे जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झालेले होते। रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असताना दोन्ही गट पुन्हा समोरासमोर आले आणि त्यांच्यातील वाद उफाळून आला। रुग्णालयातील या राड्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। सांगलीमध्ये रात्री पंढरपूर महामार्गावरील कुचीपाटा या ठिकाणी मागून येणाऱ्या ट्रकने महिलांनी भरलेल्या टेम्पोला जोराची धडक दिली। या 3 महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर इतर 8 महिला आणि चालक जखमी झालेले आहेत। जखमींवर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे। घटनास्थळावरून ट्रक चालकानं पळ काढला आणि याबाबत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्यानं हल्ला केलाय। कुत्र्यानं हल्ला करत गुरुजींच्या पायाला चावा सुद्धा घेतलेला आहे। शासकीय रुग्णालयामध्ये संभाजी भिडे यांच्यावरती आता उपचार करण्यात आलेले आहेत। रात्री 11च्या सुमारास एक जेवणाचा कार्यक्रम आटपून घरी जात असताना त्यांच्यावरती कुत्र्यानं हल्ला केलाय। आणि यानंतर बातम्या IPL संदर्भातल्या। चेन्नईने सलग 5 पराभवानंतर विजय मिळवलाय। लखनौ सुपर जायंट्सला 5 विकेट्सने चेन्नईने पराभूत केलेलं आहे। धोनीने लखनौ विरुद्धच्या सामन्यामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केलाय। धोनीने पहिल्या डावामध्ये आयुष बदोनीची जलद स्टंपिंग केलेली आणि त्यानंतर त्याने ऋषभ पंतचा अप्रतिम झेल पकडला आणि त्यामुळे धोनीने या दोन्ही फलंदाजांना बाद करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। त्यांच्या नावावर इतिहास लिहिला गेलाय। चेन्नईने सलग 5 पराभवानंतर विजय साकारलाय, पण या विजयानंतर धोनीचे वादग्रस्त वक्तव्य चांगले व्हायरल झाले। मला पुरस्कार न देता नूर अहमदला द्यायला हवा होता असं धोनी म्हणाला। त्यामुळे या गोष्टीमुळे आता वाद होऊ शकतो, कारण एखादा खेळाडू सामन्याच्या पुरस्कारांवर आक्षेप कसा घेऊ शकतो ही चर्चा सध्या रंगली आहे। मुंबई आणि ठाण्यासाठी पुढची बातमी दिलासादायक आहे, कारण मुंबई ठाण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये यंदा समाधानकारक पाणीसाठा असल्याचं बघायला मिळतंय। तर त्यामुळे सध्या पाणी कपातीची शक्यता नाहीये। मात्र वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन होतंय। साठा जर कमी झाला तर मात्र यावेळेस पाणी कपातीचं संकट उभं राहू शकतं। पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासन सध्या करताना दिसतंय। मात्र सध्या पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये किती पाणीसाठा शिल्लक आहे बघूयात। भातसा धरणामध्ये क्षमतेच्या 47% पाणीसाठा आहे। गेल्या वर्षी याच काळात भातसा धरणातील साठा 41% होता। ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणामध्ये सध्या 44% इतका पाणीसाठा शिल्लक असल्याचं बघायला मिळतंय। मोडकसागर धरणामध्ये 43% इतका पाणीसाठा शिल्लक आहे। तानसा धरणामध्ये 36% पाण्याचा साठा आहे। छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे गटातील वाद आता विकोपाला गेला असल्याचं बघायला मिळतंय। पाहूयात 60 सेकंदात बातमी।
शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंमधील वाद चव्हाट्यावर आलाय. आपल्याला मेळाव्याला बोलवण्यात आलंच नव्हतं असा दावा चंद्रकांत खैरेंनी केला, तर त्याला दानवेंनी प्रत्युत्तर दिलंय. मला सांगितलं नाही अंबादास दानवेंनी. स्पष्ट सांगतो मी उद्धव साहेबांना सांगणार आहे आता. मला अंबादासनी सांगितलेलंच नाहीये. तो अंबादास दानवे स्वतःला असं समजतो की बस तो आहे तो सगळ्यात मोठा. किती 2-4 महिन्याचाच आहे तो. नाही करणार ना. नाही माझा सहभाग म्हणजे मी आहेच. माझ्या पक्षासाठी मी काही पण करेल. माझं आंदोलन माझ्या पक्षाचं असेल. तुम्ही जर का आयोजन करता त्याच्यात त्यांना प्रमुख मार्गदर्शक करता तरी ते समाजाच्या मेळाव्याला जातात म्हणजे दांडीच मार्गी नाही. त्यांना विचार मला नाका विचार. मग दांडी मार्गी आता त्यांनी मागच्या काळात माझ्यावर काय काय बोलले मी उत्तर दिलं का? देणार पण नाही. ते म्हणतात मला आता मी त्यांचंच नाव मार्गदर्शक म्हणून टाकलं होतं तर ते नाही आले. त्याला मी काय करू शकतो? म्हणजे त्यांनी दांडी मार्गी नाही ते नागपूरला गेले होते बोलले ते त्यांच्या समाजाचा मेळावा होता. यावरून छत्रपती संभाजीनगरातील ठाकरे गटातील वाद विकोपाला गेल्याची चर्चा रंगतीये. आणि आता बातमी महत्वाची आहे कारण शिवशाही बस आता लालपरी बनणार आहे. होय, महामंडळाच्या ताफ्यातील शिवशाहीचं रूपांतर साध्या एसटी बसमध्ये होणार आहे. येत्या 28 तारखेच्या बैठकीमध्ये या संदर्भात शिक्कामोर्तब होईल आणि या निर्णयामुळे फक्त अंतर्गत रचनेत बदल होईल पण गाड्यांची स्थिती काही बदलणार नाहीये ही चिन्ह आहे. महामंडळाच्या ताफ्यातील बसची संख्या कमी होतीये त्यामुळे शिवशाही सेवेतून थेट एसटी बाजूला न काढता तिचं रूपांतर साध्या एसटी बसमध्ये म्हणजे लालपरीमध्ये केलं जातंय. आणि आता बातमी सोन्याच्या वाढत्या दराची. कारण सोनं वर्षाअखेरीस 1,30,000 उच्चांकी दर गाठण्याची शक्यता आहे. विदेशी गुंतवणूक फर्म गोल्डमन सॅक्सने आता हा अंदाज दिलेला आहे. तर गेल्या आठवड्यामध्ये सोन्याच्या किमतीमध्ये 6.5% वाढ झालेली आहे. कोरोनानंतर सोन्याच्या दरामध्ये झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे. अमेरिका चीन व्यापार युद्धामुळे आर्थिक मंदीची भीती व्यक्त करण्यात येते. या पार्श्वभूमीवरती आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची मागणी देखील वाढली असल्याचं बघायला मिळतंय. बँकांकडून देखील सोन्याची मागणी सध्या वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे किमती सुद्धा वाढताना दिसत आहेत.